टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। 101 किलोमीटरचा टप्पा बच्चू कडूंच्या पदयात्रेने पार केलेला आहे। 138 किलोमीटरचा हा टप्पा आहे आणि प्रमुख मागणी जर आपण पाहिली तर शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करावा यासाठी बच्चू कडूंनी 7-12 कोरा ही यात्रा काढलेली आहे। यात्रा जर आपण सध्या पाहिलं तर महागाव तालुक्यामध्ये आहे, गुंज गावाकडे ही यात्रा कूच करतात। शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। स्वतः रुमना हातात घेऊन बच्चू कडू पायी चालतायत। तब्बल जवळपास 138 किलोमीटरची संपूर्ण पदयात्रा आहे। अनेक कार्यकर्त्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या पायाला जखमा झाल्याने अशाही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू निघालेले आहेत। वेगवेगळे पोस्टर घातलेले स्वतः बच्चू कडू आपल्या सोबत आहेत। भाऊ काय सांगणार, 101 किलोमीटरचा टप्पा पार केलेला आहे। खरं तर 101च्या या किलोमीटरमध्ये अनेक चेहरे, अनेक दुःख, अनेक वेदना आम्ही फार जवळून पाहिल्या। तसं तर रोजच पाहतो, परंतु जिल्हा बदलला तरी वेदना एकच आहे, सारख्याच आहे। सगळ्यांच्या शेतकऱ्यांची लूट ही कायमच आहे। 266चं युरियाचं पोतं 340ला विकत घेतलं जातं। त्या युरियाच्या पोत्यावर मोदीजींचा फोटो आहे। आता काय पाकिस्तानच्या अध्यक्षाचा फोटो लावायचा तिथे पंतप्रधानाचा, म्हणजे फोटो लावून शेतकऱ्याची लूट होत असेल तर हे कुठं थांबायला तयार नाही आहे। कर्जमाफीच्या बाबतीत सहकार मंत्र्यांना सांगितलं का देवेंद्रजी आता उच्चस्तरीय समितीची घोषणा करेल, सभागृहात काय बोलते माहीत नाही। 3000 कोटीची तरतूद ठेवली आमच्या दिव्यांगासाठी, पण त्याला किती मानधन देणार ते सांगितलं नाही। शेतमजुरांना अपघात विमा लागू करावा, ह्या अनेक गोष्टी आहे। मेनपाळ आहे ते म्हणे, गणेश नाईक तर म्हणत होते आम्ही उद्या पत्र काढतोय मीटिंग झाल्याबरोबर, आणि पत्र उलटच काढलं, अहवाल मागून घेतलंय। म्हणजे अशी जे बनवाबनवी आहे ना, हे अधिकारी प्रशासन मला वाटत नाही सरकारच्या ताब्यात आहे। सभेकडे बहु लक्ष लागलेलं आहे महाराष्ट्रात। उद्या माहीत पडतोय का किती लोक येईल। खरं तर आमची एक मानसिकता अशी आहे, 7 दिवसाचं अन्नत्याग आंदोलन झालं, आता 7वा दिवस पायी चालत येत आहोत सारखं, तर लोक किती जुळतंय त्यावरचा पुढचा निर्णय घेऊ। लोक स्वतःहून आले पाहिजे, शेतकरी म्हणून आले पाहिजे, आणि तेच जर आले नाही आणि त्यांनी जर नाकारलं मग आम्हालाही निर्णय घ्यायला बरा होईल। तुम्ही स्वतः आज डोळ्याला पट्टी बांधून चालणार आहे, समजलंय काय कारण आहे? खरं तर शेतकऱ्याचं ह्या सगळ्या आत्महत्या सरकारला दिसत नाही, म्हणून त्याचं एक प्रतिबिंब म्हणून आणि दिव्यांगाचं एक नेतृत्व म्हणून आम्ही ते आज पट्टी बांधून चालणार आहोत। आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणावर मोहिनी गर्दी शेतकऱ्यांची जी आहे ती झालेली आहे। एक शेतकरी देखील पायी यात्रा करताना, दुसरीकडे बच्चू कडू शेकडो शेतकरी आणि कार्यकर्त्यांसोबत अशा पद्धतीनं पायी यात्रा करताना दिसत आहे। वेगवेगळे टी-शर्ट घालून या ठिकाणी आलेले आहेत। बटेंगे तो कटेंगे या ठिकाणी अशा आशयाचं एका कार्यकर्त्यानं टी-शर्ट घातलेला आहे। दुसरीकडे शेतकऱ्यांचा एकच नारा 7-12 कोरा कोरा अशा आशयाचं पोस्टर घालून शेतकरी यामध्ये सहभागी झालेले आहेत। जवळपास 5 ते 6 तालुक्यातून आणि 3 जिल्ह्यांमधून बच्चू कडूंची ही संपूर्ण यात्रा जात आहे आणि उद्या या यात्रेच्या पहिल्या यात्रेचा उद्या समारोप होणार आहे आणि हजारोच्या संख्येने शेतकरी आणि कार्यकर्ते अंबोळामध्ये येईल असं बच्चू कडूंनी सांगितलेलं आहे। कॅमेरामॅन अनिकेत दातोंडे सह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, महागाव, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।